Hello students. Second salt is salt of strong acid and weak base. Last time we have seen salt of strong acid and strong base. Today we will see salt of strong acid and weak base. The example is CuSO4. CuSO4 is a salt of strong acid H2SO4 and weak base CuOH twice. CuSO4 हा जो सॉल्ट आहे हा सॉल्ट कशापासून बनलेला आहे तर स्ट्रॉंग ऍसिड H2SO4 आणि वीक बेस CuOH ट्वाइस या दोन्ही पासून बनलेला आहे. तर जर का आपण बघितलं तर CuSO4 इज ए सॉल्ट, इट डिसोसिएट्स कम्प्लिटली आणि देअरफॉर CuSO4 इज रिटन ॲज CuSO4 गिव्स सिंगल एरो कम्प्लिटली डिसोसिएट साठी गिव्स Cu2 प्लस SO4 2 मायनस. Cu2 प्लस आणि SO4 मायनस हे दोन आयन्स डिसोसिएट करतो. आता SO4 2 मायनस आयन जो आहे तो वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाही. SO4 आयन्स हॅज नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ वॉटर. का बरं रिॲक्ट होत नाही तर SO4 2 मायनस जर का वॉटर बरोबर रिॲक्ट झाला तर तिथं वॉटरचे H प्लस आयन SO4 बरोबर SO4 2 मायनस बरोबर रिॲक्ट होणार आणि काय तयार होणार आहे तिथं तर H2SO4 आणि ते H2SO4 हे कसं आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे and therefore SO4 ions has no tendency to react with water because the product is H2SO4 and which is a strong electrolyte. आणि त्याच्यामुळं CuSO4 मधले हे जे दोन आयन्स आहेत Cu2 प्लस आणि SO4 2 मायनस पैकी SO4 2 मायनस हा वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाही कारण की त्याचा जो प्रोडक्ट आहे H2SO4 हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. आता बघा मग Cu2 प्लस आयन जे आहेत SO4 तर रिॲक्ट होत नाही. Cu2 प्लस आयन जे आहेत ते कशाबरोबर रिॲक्ट होणार आहेत वॉटर बरोबर रिॲक्ट होतात. आता Cu2 प्लस प्लस 4H2O. आता इथं 4 का घेतले तर रिॲक्शन बॅलन्स व्हायसाठी आपण 4H2O घेतलेले आहेत. या ठिकाणी तयार काय होणार आहे तर CuOH ट्वाइस प्लस 2H3O प्लस. इथं Cu2 प्लस जे आयन्स आहेत ते OH मायनस बरोबर रिॲक्ट होतात आणि मग इथं Cu2 प्लस प्लस 4H2O गिव्ह CuOH ट्वाइस आणि हा जो CuOH ट्वाइस आहे या ठिकाणी हा अनडिसोसिएटेड असतो. आणि आता मग आपल्याला रिॲक्शन मध्ये काय दिसतंय बरं तर Cu2 प्लस रिॲक्ट विथ OH मायनस आणि OH मायनस बरोबर रिॲक्ट झालाय म्हणजे शिल्लक काय राहिलंय H प्लस आणि H प्लस कुठल्या फॉर्म मध्ये H3O प्लस मध्ये म्हणजे वॉटर बरोबर रिॲक्ट होऊन ते थोडक्यात हे H प्लस आयन्स आहेत. म्हणजे जर का स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस असलेला सॉल्ट जर का आपण घेतला तर फ्री फॉर्म मध्ये कुठले आयन्स असणार आहेत हे H प्लस हे H3O प्लसच्या कप फॉर्म मध्ये पण या ठिकाणी H प्लस आयन्स जे आहेत ते जास्त आहेत सोल्युशन मध्ये आणि म्हणून हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन काय असणार आहे ऍसिडिक असणार आहे. या ठिकाणी द सोल्युशन इज ऍसिडिक. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस इज ऍसिडिक कारण की याच्यामध्ये H प्लस आयन्स जास्त आहेत आणि ऍसिडिक असल्यामुळे इथं लिटमस पेपरची कुठली टेस्ट असणार आहे तर या ठिकाणी ऍसिडिक मध्ये ब्ल्यू लिटमस रेड होतो आणि म्हणून या ठिकाणी इन दिस सोल्युशन देयर इज ए ब्ल्यू लिटमस टर्न्स टू रेड अँड सोल्युशन इज ऍसिडिक. आता CuOH ट्वाइस हा जो आहे या रिॲक्शन मध्ये हा स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे आणि स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट असल्यामुळं तिथं हायड्रॉलिसिस रिॲक्शन मध्ये या ठिकाणी थोडीसे टर्बिड सोल्युशन तयार होतं. पूर्णपणे सोल्युबल नाहीये आणि स्पेरिंगली सोल्युबल असल्यामुळं म्हणजे कम्प्लीट या ठिकाणी तो डिझॉल्व्ह होत नाही आणि स्पेरिंगली सोल्युबल असल्यामुळे तिथं टर्बिड सोल्युशन होतं. आणि जर का आपल्याला ही टर्बिडिटी जर का घालवायची असेल तर आपल्याला काय ऍड करायचं असतं त्याच्यामध्ये तर H2SO4 ऍड करायचं असतं आणि H2SO4 ऍड केल्यामुळे काय होतं H2SO4 मध्ये कोणते आयन्स असतात H प्लस आयन्स असतात
H2SO4 टाकल्यामुळं या ठिकाणी इक्विलिब्रियम कंडिशनला आपण जर का इक्विलिब्रियम कंडिशनला आपण H2SO4 म्हणजेच H प्लस आयन टाकले तर या ठिकाणी इक्विलिब्रियम शिफ्ट होतं अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल. या ठिकाणी इक्विलिब्रियम जे आहे कारण की इथं CuOH ट्वाइस प्लस या ठिकाणी H2SO4 आणि H2SO4 म्हणजे H प्लस आयन्स इन्क्रीज होतात आणि त्याच्यामुळे इक्विलिब्रियम जे आहे ते लेफ्टला शिफ्ट होतं आणि जी टर्बिडिटी आहे CuOH ट्वाइसची ती डिझॉल्व्ह होते आणि क्लिअर सोल्युशन मिळतं आणि म्हणून या ठिकाणी H2SO4 म्हणजेच H प्लस आयन्स इज ॲडेड इन हायड्रॉलिक इक्विलिब्रियम. काय होतं त्याच्यामुळं तर इक्विलिब्रियम शिफ्ट होतं लेफ्टला आणि इक्विलिब्रियम शिफ्ट झाल्यामुळं या ठिकाणी अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल इक्विलिब्रियम शिफ्ट झाल्यामुळं रिॲक्शन जी आहे ती रिव्हर्स रिॲक्शन होते आणि टर्बिड सोल्युशन जे आहे ते क्लिअर होतं. लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. एक्झाम्पल काय आता इथं CH3COONA सोडियम ऍसिटेट. CH3CONA इज ए सॉल्ट ऑफ कशापासून तयार झालाय इट इज ए सॉल्ट ऑफ वीक ऍसिड CH3COOH अँड स्ट्रॉंग बेस NaOH. वीक ऍसिड CH3COOH म्हणजेच ऍसिटिक ऍसिड हे वीक ऍसिड आहे आणि स्ट्रॉंग बेस NaOH या दोन्ही पासून काय तयार झालेलं आहे इट इज ए सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता हा जो सॉल्ट आहे आपण दोन सॉल्ट पाहिले प्रत्येक वेळेला जो सॉल्ट असतो तो काय होतो कम्प्लिटली डिसोसिएट होतो. मग CH3CONA हा सुद्धा सॉल्ट काय असणार आहे कम्प्लिटली डिसोसिएट होणार. मग CH3CONA गिव्स CH3CO मायनस प्लस Na प्लस. जे आयन्स तयार होणार आहेत ते कोणते CH3CO मायनस म्हणजे या ठिकाणी हा एनायन असणार आहे आणि Na प्लस हा कॅटायन असणार आहे. आता ह्या दोन मधला जर का Na प्लस आपण घेतला हे दोन्ही कशाबरोबर रिॲक्ट होणार आहेत वॉटर बरोबर. पण वॉटर बरोबर रिॲक्ट होताना हा Na प्लस प्लस H2O जर का आपण घेतला तर इथं तयार काय होणार आहे तर इथं NaOH तयार होतंय Na प्लस प्लस OH मध्ये आणि NaOH कसा आहे तर इट इज ए स्ट्रॉंग बेस आहे आणि त्याच्यामुळं Na प्लस डज नॉट शोज हायड्रॉलिसिस रिॲक्शन किंवा Na प्लस ची रिॲक्शन जी आहे ती वॉटर बरोबर होत नाही कारण की NaOH हा काय आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे स्ट्रॉंग बेस आहे त्याच्यामुळं इट हॅज नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ OH मायनस आणि म्हणून शिल्लक काय राहिलं मग आता फक्त CH3CO मायनस शिल्लक राहिलं. म्हणजेच या ठिकाणी हा एनायन जो आहे हा कशाबरोबर रिॲक्ट होणार आता वॉटर बरोबर. CH3CO मायनस प्लस H2O तयार काय होणार इथं तर CH3COOH प्लस OH मायनस. इथं जे CH3COOH तयार होत असतं हे अनडिसोसिएटेड फॉर्म मध्ये असतं आणि हा CH3COOH या ठिकाणी कंबाईन फॉर्म मध्ये म्हटल्यावर H2O मधला H प्लस या CH3CO मायनस बरोबर कंबाईन झाला आणि इथं CH3COOH तयार झालं. शिल्लक काय राहिलं इथं OH मायनस. म्हणजे थोडक्यात CH3CONA मधला CH3CO मायनसच फक्त रिॲक्ट होतो इथं. Na प्लस डज नॉट रिॲक्ट. म्हणजे थोडक्यात जर काही टोटल ओव्हरऑल जर का आपण रिॲक्शन बघितली तर आपण ऍट इक्विलिब्रियम कंडिशनला काय लिहिणार तर या दोन रिॲक्शनचे कॉम्बिनेशन केलेले आपण इथं CH3CONA म्हणजे हा सॉल्ट आहे प्लस H2O म्हणजे वॉटर बरोबर रिॲक्शन झाली. तर आपण सुरुवातीला काय केलंय हे कम्प्लिटली डिसोसिएट होतं म्हणून इथं रिॲक्शन लिहिली आहे पुन्हा CH3CO मायनसची. पण जर का डायरेक्ट रिॲक्शन जर का लिहायची म्हटलं तर काय येणार तर CH3CONA प्लस H2O गिव्स CH3COOH प्लस Na प्लस प्लस OH मायनस. इथं Na प्लस आणि OH मायनस म्हणून इथं NaOH तयार होत नाही कारण की इट इज ए स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इट इज ए स्ट्रॉंग बेस आणि म्हणून इथं Na प्लस आणि OH मायनस असं असणार आहे सोल्युशन मध्ये. मग थोडक्यात जर का आपण सोल्युशन पाहिलं तर सोल्युशन मध्ये फ्री फॉर्म मध्ये कोणते आयन्स आहेत तर इथं OH मायनस आयन्स आहेत हायड्रॉक्झिल आयन्स आहेत आणि म्हणून OH मायनस आयन्स जास्त असल्यामुळे एक्सेस फॉर्म मध्ये असल्यामुळं
हे जे सोल्युशन आहे हे म्हणजे या सॉल्ट डिझॉल्व्ह केल्यानंतर जे सोल्युशन तयार होतं ते सोल्युशन जे असणार आहे ते कसं असणार आहे तर बेसिक सोल्युशन असणार आहे. थोडक्यात जर का आपण सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस चा हायड्रॉलिसिस रिॲक्शन किंवा हायड्रॉलिसिस रिॲक्शन जर का आपण बघितली तर जे सोल्युशन तयार होणार आहे ते कसं असणार आहे बेसिक सोल्युशन असणार आहे. बेसिक सोल्युशन का असणार आहे कळलं का? कारण की याच्यामध्ये OH मायनस आयन जे आहेत ते फ्री फॉर्म मध्ये असणार आहेत आणि बेसिक सोल्युशन मध्ये रेड लिटमस ब्ल्यू होतं. थोडक्यात हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन बेसिक असणार आहे. मग तुमच्या लक्षात येत आहे आपण पहिला जो सॉल्ट पाहिला त्याच्यामध्ये दोन्ही ऍसिड आणि बेस जे होते ते स्ट्रॉंग होते आणि त्याच्यामुळे सोल्युशन न्यूट्रल होतं दोन्ही स्ट्रॉंग असेल तर. दुसरं एक्झाम्पल जे पाहिलं त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस होतं आणि सोल्युशन स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसमध्ये सोल्युशन जे होतं ते कसं होतं ऍसिडिक होतं म्हणजे जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल त्या टाईपचं. आता इथं काय आहे वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस आहे म्हणजे सोल्युशन कुठलं आलं इथं बेसिक आलं. म्हणजे थोडक्यात जो इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग असतो ऍसिड आणि बेस मधला त्या पद्धतीचं या ठिकाणी सोल्युशन असतं. म्हणजे थोडक्यात हे जे सोल्युशन आहे ते बेसिक असणार आहे. लक्षात येत आहे? तर आपण आतापर्यंत 3 सॉल्ट बघितले. चौथा सॉल्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.